नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिझनिंगचे क्वेश्चन घेऊन आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलाच प्रश्न दिलेला आहे 42, 32, 82 आणि प्रश्नचिन्ह आणि या ठिकाणी ऑप्शन पण दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिला आपल्याला हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल, तर 4 आणि 2चा गुणाकार जर केला आपण तर हे येतात 8, 4 दुने 8। आता 8 आणि 2चा जर गुणाकार केला आपण या ठिकाणी आठ आणि 4चा गुणाकार करू आपण इथे, तर बघा 4 8 32 येतात। तर बघा 4 आणि 2चा जर गुणाकार केला तर 8 आले, 8 आणि 4चा जर गुणाकार केला तर 32 आले, म्हणजे पुढची संख्या भेटते आपल्याला। त्याचप्रमाणे आपण जर इथं केलं तर बघा या ठिकाणी आपण 8 गुणिले 2 जर केलं तर या ठिकाणी 16 येतात आणि 16 गुणिले 4 जर केलं तर 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 आणि 16 चौक 64, म्हणजे आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन मिळतं या ठिकाणी, म्हणजे 64 या ठिकाणी क्वेश्चन चिन्हाच्या जागेवर 64 लिहावं लागेल। त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो 15। त्यानंतर पुढची संख्या दिलेली आहे 289 आणि 8 आणि प्रश्नचिन्ह, अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर बघा या ठिकाणी हा प्रश्न आपण कसा सॉल्व करू शकतो, तर बघा या ठिकाणी जर आपण 15 मध्ये जर 2 ॲड केले तर काय येतं, 17 येतात। आणि जर आपण 17चा जर वर्ग केला या ठिकाणी तर बघा या ठिकाणी करू आपण 17 गुणिले 17, 7 7 49, 4 आले 7 1 7 आणि 4 11। त्यानंतर 9 8 आणि 2 289, तर ही संख्या भेटते आपल्याला 289। त्याचप्रमाणे जर आपण 8 मध्ये जर आपण 2 मिळवले तर 10 होतात आणि जर 10चा वर्ग केला तर तो 100 येतोय, तर आपल्याला आपला आन्सर भेटते 100, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला 100 लिहावं लागेल। त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया, तर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे 326 9 228 आणि प्रश्नचिन्ह। तर या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व करता येईल, तर बघा आपण या ठिकाणी जर आपण 3 गुणिले 6 जर केलं, ह्या दोघांचा गुणाकार जर केला तर बघा 6 त्रिक 18 येतात आणि त्याला जर आपण या 2नी भाग दिला तर बघा 9 येतात, 2 9 18। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सुद्धा या दोघांचा गुणाकार करायचा आहे। तर बघा 2 गुणिले 8, 8 दुने 16 आणि 16ला आपण 2नी भाग देणार आहे, तर बघा 2 8 16, 8चा भाग जातोय, म्हणजे आपलं 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, या ठिकाणी 8 येतील। त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर बघा 4 गुणिले 3 जर केलं 4 त्रिक 12, आता 12 गुणिले 3 जर केलं 12 त्रिक 36, पुढची संख्या भेटली आपल्याला। त्याचप्रमाणे आपण याच ठिकाणी जर केलं तर बघा 2 गुणिले 4 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला 4 दुने 8 येतात, मग 8 गुणिले 3 करायचं या ठिकाणी, तर बघा 8 त्रिक 24 येतं। तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, तर ऑप्शनमध्ये
24 ही संख्या 3 नंबरला आहे आणि तेच आपलं ऑप्शन आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर 24 ही संख्या लिहायची आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 26 दिलेले आहेत, त्यानंतर 72 दिलेत आणि त्यानंतर 46 दिले. तर सगळ्यात पहिले आपण हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तर बघा 2 गुणिले 6 जर केलं आपण तर 6 दुनी 12 येतं. त्यानंतर 12 गुणिले 6 जर केलं तर बघा 12 72, या ठिकाणी 72 येतात. त्याचप्रमाणे आपण 4 गुणिले 6 जर केलं तर 6 चौक 24 येतात. 24 गुणिले 6 केलं तर बघा या ठिकाणी 24 गुणिले 6 जर आपण केलं तर कोणती संख्या येते, तर बघा 6 चौक 24, 2, 6 1 6, 6 2 12, 13 14, म्हणजे आपलं 144 हे आन्सर आलं आणि ते 3 नंबरला आहे आणि तेच आपलं करेक्ट आन्सर आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागेवर 144 हे उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण ॲनालॉजीचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.